शिर्डी जिल्हा संजीवनी टॉडलर्समध्ये नवीन उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला। मागील वर्षी संजीवनी ग्लोबल नॉलेजची स्थापना संजीवनीमध्ये करण्यात आली होती आणि त्या अंतर्गत जर्मनी आणि इजिप्तचे 2 स्टाफ संजीवनीमध्ये कार्यरत होते। त्यांच्या मुलांना मोठा फायदा देखील झाला आणि यावर्षी फॉरेनवरून 2 स्टाफ मुलांना शिकवण्यासाठी बेलारूस या युरोपियन कंट्रीमधील शिक्षिका नतालिया मॅडम आणि अँड्रूस सर आले आहेत। नतालिया शिक्षिका मुलांना इंग्लिश कम्युनिकेशनचे धडे देणार आहेत, तर याचबरोबर युरोपियन कल्चर कसे आहे याचीही माहिती त्या विद्यार्थ्यांना देणार आहेत। संजीवनी टॉडलर्सच्या विद्यार्थ्यांनी अतिथी देवो भवचं उदाहरण समोर ठेवत त्यांचं स्वागत केलं। जवळपास 4 ते 5 महिने नतालिया मॅडम या संजीवनीमध्ये कार्यरत असणार आहेत। नमस्कार। माननीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय अमितदादा कोल्हे व नितीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून आपण संजीवनी ग्लोबल नॉलेज सेंटर याची स्थापना मागच्या वर्षी संजीवनीमध्ये केली। तर त्या अंतर्गत आपल्याकडे मागच्या वर्षी जर्मनी व त्याचबरोबर इजिप्तचे 2 स्टाफ आपल्यासोबत इथं संजीवनीमध्ये कार्यरत होते व मुलांना त्याचा खूप फायदा देखील झाला। आणि यावर्षी आपल्याकडे 2 स्टाफ आलेले आहेत फॉरेनवरून। एक म्हणजे नतालिया मॅडम, ज्या आमच्याकडे बेलारूस एक युरोपियन कंट्री आहे तिथून आलेले आहेत। त्याचबरोबर अँड्रूस सर जे स्पेनचे आहेत ते देखील आलेले आहेत। तर अँड्रूस सर आमच्या मुलांना आर्ट शिकवणार आहेत आणि नतालिया मॅडम आमच्या मुलांना जे आहे इंग्लिश कम्युनिकेशनचे धडे देणार आहेत व त्याचबरोबर युरोपियन कल्चर कसं आहे त्याचंही देखील माहिती ते देणार आहेत। आज आमच्या संजीवनी टॉडलर्स शिर्डी या मुलांनी त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं। एक भारतीय संस्कृती काय असते, आपण अतिथी देवो भव जे म्हणतो त्याचं एक जिवंत उदाहरण त्यांनी आज आमच्या नतालिया मॅडम समोर इथे ठेवलं। तर नतालिया मॅडमची इथे कंटिन्युअस इंटरॅक्शन्स आपल्या मुलांसाठी असतील। 4 ते 5 महिने ते आपल्यासोबत इथं संजीवनीमध्ये काम करणार आहेत आणि आमच्या शिर्डीच्या मुलांचा नक्कीच खूप फायदा होईल। आणि आज जो त्यांचा सेशन झाला मुलांसोबत, मुलं खूप उत्सुक होते आणि त्यांना खूप प्रश्न विचारायचे होते की कुठल्या कंट्रीचे आहेत मॅडम, कुठली भाषा ते बोलतात। तर हे सगळे इंटरॅक्शन बघून नक्कीच आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि मुलं खूप शिकतील असं आम्हाला वाटतं। विशेष फायदा म्हणजे आपण बघतो की मुलांना एक थोडीशी भीती असते, तर आम्हाला आपण म्हणतो वसुदैव कुटुंबम, तर आम्हाला ती भावना आमच्या मुलांमध्ये रुजवायची आहे की कोण जर आफ्रिकेचे जरी स्टाफ आले, जरी युरोपचे स्टाफ आले, तर मुलांना आमच्या भीती नाही वाटली पाहिजे आणि त्यांना ते आपल्यासारखेच कोणतरी आहेत असं वाटून त्यांच्याकडून जास्तीत जास्त त्यांच्या देशाबद्दलची माहिती कशी मिळेल याचा आमचा हेतू आहे। Hello everyone, my name is Natalia. I come from Belarus. It is actually my 3rd time in India. This time I'm going to work in the Sanjivani group of institutes. I'm going to teach the English communication as well as the culture of my country. I'm looking forward to the interaction with the students and the teachers and to our cooperation.